हॅलो, गुड मॉर्निंग. तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये खूप दिवसानंतर स्वागत करते. तर जवळपास एक 8-10 दिवस झाले मी कसलेच ब्लॉग टाकले नव्हते आणि आता चाललं होतं, सकाळचा नाश्ता वगैरे झाला होता आणि संचितला स्कूलला तयार केलं, सोडून आले आणि आता स्वयंपाक वगैरे बनवायचा राहिला होता. तर रोज सकाळी 10-10:30 वाजता भाजीवाली येते आणि मग भाजीवाली आली का तिच्याजवळ जे काही भाज्या आहेत तर त्या घ्यायच्या आणि मग भाजी करायला सुरुवात करायची. आणि तुम्ही बघू शकता आमच्या इकडे इतकं गरम होते ना, डेंजर बासच. खूप म्हणजे खूप कडक कडक असं ऊन पडते. पावसाचा तर काही नामो निशाणाच नाही, पाऊस पडत नाही आणि बाहेर आले की सगळं घाम घाम गरम गरम सगळं असं काहीसं होतं. आणि मग मी आता भाजीवाली जवळून आई काय भाजी घेतात त्याची वाट बघत बसले होते आणि तर आम्ही असं तयार केले. घरात थोडंसं प्लायवड तयार होतं, मग ते तयार केले. मग आजी असतात, आजींचं थोडंफार जे काही सामान असतं तर ते सामान तिथं ठेवायला उपयोगी होते. संचितने बस पण ठेवली. तर असं काही ना काही चालू असतं. आजींचा चालला होता इथं आराम, फोनवर बोलत बसल्या होत्या आणि आईने काय केलं होतं, जे इथं डबे आहेत हे सगळे डबे भरण्या वगैरे सगळ्या घासून घेतल्या होत्या आणि आता इथलं सगळं साफसफाई पुसून वगैरे पण घ्यायचं होतं. आणि मी काय करते, संचितला स्कूलला सकाळी टिफिन मला बनवावा लागतो, तेव्हाच मी चपात्या पण बनवून घेते आणि मग संचितच्या टिफिनला केलेली भाजी ती पण असते थोडीशी शिल्लक आणि नंतर मग आमच्यासाठी पण दुसरी काहीतरी बनवावी लागते, कारण एक भाजी पुरत नाही म्हणून. आणि नंतर भाजीवालीजवळ काही भाज्या नव्हत्याच, मग त्यामुळं बटाटा आणि डाळ बटाटा करायला लागले मी आता. बटाटा कट करून घेतला, थोडीशी डाळ घातली आणि आता ह्या कढईमध्ये फोडणी द्यायची. तर चपाती मी काय करते, संचितच्या स्कूलबरोबर बनवून घेते. नंतर मला क्लासला पण जायचं असतं, मग नंतर लेट होतं, त्यामुळे मग मी संचितला स्कूलला सोडून आलं की मग भाजीवाली आली की काय भाजी बनवायची नसेल तर काय घरात काय असेल ते बनवून घ्यायचं आणि नंतर लगेच क्लासला जात असते मी. आणि माझा उपवास पण होता. तर जवळपास आता एक 8 दिवस झाले मी व्हिडिओ कसलाच टाकला नाही. तर सोमवार होता आज आणि हा सोमवारचा व्हिडिओ आहे. जवळपास आता काय म्हणतो आपण 2 सोमवार तर झाले असतील. दुसरा सोमवार होता तेव्हाचा हा व्हिडिओ आहे. आणि मग थोडंसं मी असं तसं काय म्हणतो आपण थोडंसं राहिलं एडिटिंग वगैरे करायचं, थोडासा आळस. त्यामुळं आता किती दिवस झाले व्हिडिओज टाकत नव्हते मी. तर आता नाही, आता इथून पुढं रोज असे व्हिडिओ टाकायचे. तर इथं मी आता बटाटा एकदम सिंपल पद्धतीने कसा बनवते ते तुम्हाला सांगते. तर कढई गरम करायची, जिरे मोहरी कढीपत्ता घालायचा, लसूण बारीक कट केलेलं, टोमॅटो, हळद आणि थोडासा मसाला घालायचा. छान व्यवस्थित टोमॅटो मॅश करायचं, कोथिंबीर पण घातली आणि कोथिंबीर घातल्यावर बघू शकता किती छान दिसते. आणि त्या बटाटा स्वच्छ धुवून घेतला होता, डाळ पण घातली होती. डाळ घातल्यावर कसं बटाट्याला छान टेस्ट लागते. आणि बटाटा कसं मी प्रत्येक वेळेस वेगवेगळ्या पद्धतीनं करत असते. कधी कधी कांदा पण घालते आणि कधी कधी असं फोडणी पण देऊन करत असते, म्हणजे असं काय म्हणतो आपण त्याला, जिरे मोहरी लसूण वगैरे. आणि कधी कधी शिजवून पण करते. आता बरेच जणांच्या बऱ्याच रेसिपी असतात बटाटा करायच्या, शिजवून पण छान लागतो. पहिला कुकरला बटाटा शिजवून घ्यायचा, साल काढायची आणि नंतर फोडणी द्यायचा, तर असं पण छान लागतो. अशा पद्धतीनं पण छान लागतो. मीठ घालायचं आणि कमी गॅसवर शिजायला ठेवायचा. तर एवढी सगळी मी फोडणी देते ना, तोपर्यंतच मला फोन आला होता, चला क्लासला या म्हणून. मग मी पटपट फोडणी दिली आणि मी संचितला स्कूलला सोडायला जाते ना तेव्हाच आवरून बसते, कारण कधी क्लासचा काही भरोसा नसतो. त्यांचं झालं की लगेच कॉल करतात, मग स्वतः लागते नीट व्यवस्थित तयार होऊन बसायला, नाहीतर मग अचानक फोन आला की मग होत नाही सगळं. त्यामुळे मी संचितला स्कूलला सोडायच्या अगोदरच सगळं तयार होऊन बसत असते. क्लासला वगैरे मग नंतर जाऊन वगैरे आले. आणि सोमवार असल्यामुळं मग माझ्यासाठी बनवली आता उपवासाची खिचडी. चला या खिचडी खायला. आणि आमच्या इथंच मंदिर आहे, इथं म्हणजे थोडंसं लांब आहे, कोर्टी म्हणून. तर इथं खूप मोठं मंदिर आहे, गर्दी असते. आणि मग श्रावण महिन्यामध्ये कसं प्रत्येक श्रावण महिन्यातल्या सोमवारी असं मोठी बाजार भरल्यासारखा भरतो. नारळ वगैरे विकायला आले, ते नारळ आम्ही घेतला. आता मंदिरात जाते म्हणल्यावर नारळ घ्यायचा आणि आम्ही रिक्षाने आलतो. आणि रिक्षाने आलं म्हणलं की कसं ते काय जास्त वेळ बसत नाही, त्यांची खूप गडबड असते, पटकन उरका पटकन या. त्यामुळे आम्ही कसं लाईननी असं दर्शन घेतलं नाही, कारण गर्दी खूप जास्त होती. आणि मग लाईनमध्ये उभं राहून दर्शन वगैरे घ्यायचं म्हणलं की मग नसतं झालं. आणि मग ते रिक्षावाला पण एवढा वेळ नसता उभा राहायला. त्यामुळे ते बघू शकता मंडप वगैरे टाकला होता. संचित दादांना आवडत होता, चला जाऊ चला जाऊ आतमध्ये बघायचं आहे संचितला. पण आतमध्ये काय आम्ही गेलो नाही, बाहेरूनच मग नारळ वगैरे फोडला. आणि मग भरपूर असे स्टॉल वगैरे लागले होते. तर तिथं स्टॉलमध्ये आम्ही थोडंसं सामान वगैरे घेतलं आहे बघा, इथं बघू शकता लाईन. आणि मग ह्या लाईनमध्ये उभं राहिलं तर जवळपास 1 तास ते सव्वा तास तर सहजच जाईल. त्यामुळं काय नाही लाईनमध्ये उभं राहिलो. तर इथं चाललं होतं, संचितला घ्यायचं होतं. बघा हे टॉर्च घेतली नाही, टिक्का पण लावला. असं मला आवडतं मंदिरात आलं की आपलं छान असं मंदिरात आलेलं फील येतं.
त्यामुळे मी पण लावला आणि संचितला पण लावला. संचितने बघू शकता आणि लहान मुलगा होतं त्यांनी काही एवढा व्यवस्थित लावलंच नाही. खूप जण असे हातात टीका घेऊनच फिरणारे होते लावणारे. संचितला आता नुकतंच 15 ऑगस्ट येणार होतं. म्हणजे बघू शकता तुम्ही 15 ऑगस्टच्या पण अगोदरचा व्हिडिओ आहे हा. पण थोडासा एडिटिंग करायला वेळ झाला, आळस झाला त्यामुळं असं भरपूर लेट हा व्हिडिओ जातो आहे. मग संचितने झेंडा घेतला. म्हणलं मला स्कूलमध्ये झेंडा घेऊन जायचं आहे, त्यामुळं झेंडा वगैरे घेतला. आणि इथं बघू शकता कुणी तर नवीन ट्रॅक्टर घेतला होता आणि ट्रॅक्टर पण इथं आणून त्याची पूजा केली होती. पेढे वगैरे वाटत होते आणि इथं पेढे आहेत. आता घरात काय सगळ्यांना शुगर आहे आणि मी संचित मला पण जास्त गोड असं आवडत नाही खायला. संचित पण खात नाही, त्यामुळे आम्ही काही पेढे वगैरे घेतले नाहीत. आणि मग संचितचं चाललं होतं हे बघा इथं किती छान फ्रेश भाज्या. आणि असं म्हणतात की श्रावण महिन्यातल्या सोमवारी शेपूची भाजी, मुळा आणि बेलपान हे लागतं. पण आता इकडं आल्यापासून तर माझं काहीच नाही. पुण्याला तर नव्हते तेव्हा पण नव्हतं आणि इथं पण नाही. आता मी आमच्या माहेरी कसं आमच्या गावात एक गुरव आहे, तर ते गुरव ना सगळ्यांच्या घरी बेलपान घेऊन जातात आणि ते आपल्या घरी येणार, बेलपान देणार. मग आपल्याजवळ बनाना असू द्या किंवा शेंगा असू द्या, असं काहीतरी त्यांना द्यायचं आणि मग ते त्यांच्याकडून बेलपान घ्यायचं, असं करतात ते. आणि मग तिकडं मग आणलं की उपवास सोडताना ते बेलपान पाहिजे असं म्हणतात. तसं इकडं काय नाही आणि तू कुठून आणायचं बेलपान वगैरे. त्यामुळे आम्ही आपलं आता इथं होतो म्हणून काय आपण घेऊन जाऊ शकतो, पण नेहमी रोज प्रत्येक सोमवारी कुठून आणायचं त्यामुळे काय नाही. इथं संचितच आलं होतं मला धागा पाहिजे हातामध्ये बांधायला. धागा कशाला म्हणलं उगीच बिनकामाचा काहीतरी. त्यामुळे मी काय घेतलं नाही. सेल लागला होता आणि एवढं सगळं फिरत मस्त असा पाऊस झाला. आणि मग पावसामध्ये आम्ही एका साईडला थोडंसं उभं राहिलो आणि असं सगळी छान अशी काय म्हणतो आपण त्याला यात्रा भरल्यासारखंच भरलं होतं. आणि तर ₹100 3 डोअरमॅट होते. काय क्वालिटी चांगली नसणारच आहे. ₹100 3 म्हणल्यावर झालं किती. त्यामुळं काही घेतलं नाही, बघून फक्त झालं. आणि मग चाललो म्हणलं आता चला सगळं झालं की मग चाललो आम्ही आता रिक्षात बसून. आणि एकदम छान किती छान हिरवळ असं दिसतंय बघू शकता. पाऊस पडला की छान वाटतं. आणि खूप दिवसानंतर मग पाऊस पण झाला होता. अगदी थोडासाच झाला होता आणि एवढा पाऊस पडला पण म्हणजे असं थंड वाटत नाही, उलट जास्तच गरम होते. त्यामुळे एवढा थोडा पण पाऊस पडून काय उपयोगाचा नाही. असं एकदम मोठा रपरप पाऊस पडला ना मग छान थंड वाटतं. आणि बघू शकता पाऊस पडला नाही तोपर्यंत लगेच ऊन पण पडायला लागलं आणि किती छान हिरवं वाटते. संचित मुद्दाम झेंडामध्ये घेत होता, मला बघा काय काय घेतले असं त्याला दाखवायचं होतं. आणि लहान असल्यासारखं छोट्या बाळासारखं डमरू घेतलं होतं, झेंडा घेतला होता, असं काय काय झालं होतं संचितचं. मी पण टीका लावला होता आणि संचितनी पण लावला होता. चला तर मग असं कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा आणि चला तर मग बाय.